काहीही झाले तरीसुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी काही कामेही अजिबात करायची नाहीत, अन्यथा आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगायला लागत असतात. श्री स्वामी समर्थ. यंदा 2026मध्ये 19 एप्रिलला रविवारी अक्षय तृतीया आहे. या दिवशी आपल्याला काही गोष्टी या अजिबात करायच्या नाहीत, तसेच काही कामे मात्र या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती आवर्जून करायची आहे. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेला अक्षय तृतीया असते. 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. या दिवशी केलेल्या कोणत्याही कामाचे अक्षय फळ प्राप्त होते, जे कधीही नाश पावत नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याची खरेदी जर केली तर हे सोने कधीही मोडण्याची किंवा घाण ठेवण्याची वेळ येत नाही. त्यामुळे सोने खरेदीसाठी अक्षय तृतीयेचा दिवस हा अत्यंत शुभ असतो. तसेच या दिवशी खास करून महिलांनी काही कामेही आवर्जून करायची आहेत. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये 4 थेंब गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यानंतर आपला मुख्य दरवाजा, उंबरठा स्वच्छ करायचा आहे. उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पितरांची पूजा करत असतो आणि आपल्या घराचा जो उंबरठा आहे तर त्या ठिकाणी पितरांचे स्थान असते. जेव्हा आपण उंबरट्यावरती सकाळी पाणी शिंपडतो त्यावेळेला ते पाणी आपले पितर ग्रहण करतात आणि ते संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. तसेच घराच्या उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे. जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. उंबरट्याची आणि त्या मुख्य दरवाजावरील स्वस्तिक चिन्हाची पूजा करायची आहे. स्वयंपाकघरामध्ये सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे, त्याची सुद्धा पूजा करायची आहे. तसेच या दिवशी अन्नपूर्णा देवीची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे. आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णू यांचा फोटो असेल तर त्यांची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी महिलांनी देवी लक्ष्मीच्या मूर्तीला आवर्जून सौभाग्यवान अर्पण करायचं आहे. हळदी कुंकवाचा करंडा, हिरव्या बांगड्या किंवा छोटंसं मंगळसूत्र, जोडवी तर असं कोणतंही एक जो सौभाग्य अलंकार आहे तर तो माता लक्ष्मीच्या चरणी या दिवशी सौभाग्यवतींनी आवर्जून अर्पण करायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी सूर्यदेवांची सुद्धा उपासना करायची आहे. सूर्यदेवांना अर्घ्य देताना त्यामध्ये आपल्याला त्या पाण्यामध्ये कुंकू आणि लाल फूल हे आवर्जून टाकायचं आहे. तसेच महिलांनी आपल्या घराच्या 4 कोपऱ्यामध्ये एक एक कापूर ठेवायचा आहे, ज्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होईल. आपल्या देवघरामध्ये अजूनही श्रीयंत्र नसेल, गजलक्ष्मी नसतील, कवड्या नसतील तर त्या आपण या दिवशी खरेदी करून आपल्या देवघरामध्ये त्याची स्थापना करायची आहे. तसेच सौभाग्यवतींनी आपल्या हातामध्ये लाखेच्या लाल किंवा पिवळ्या आणि काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घालायच्या आहेत. तसेच जी चांदीची जोडवी आहेत तर ती आपण जेव्हा पूजा करतो तर त्यावेळेला माता लक्ष्मीसमोर त्या पूजेमध्ये ठेवून आपल्या नणंदेला किंवा भावजयाला भेट म्हणून द्यायची आहे. यामुळे अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. आपल्याला शक्य झालं तर या दिवशी आपण चांदीचा शिक्का खरेदी करून तो सुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो. तसेच या दिवशी प्रत्येक सौभाग्यवतीने आपल्या पतीचे औक्षण सुद्धा करायचे आहे. ही छोटी छोटी कामे आपल्याला अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती करायची आहेत. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पितरांचे तर्पण केल्याने घरातून गरिबी व दरिद्रता निघून जाते. पितरांची पूजा केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. धान्याचे दान केले तर अकाली मृत्यूपासून रक्षण होते. अक्षय तृतीयेला जर आपण दही भात दान केला तर घरातील बाधा नष्ट होते. वस्त्रदान केले तर घरातील आजारपण दूर होते. तसेच या दिवशी विड्याची पाने दान केल्याने राजकीय क्षेत्रामध्ये यश मिळते. या दिवशी जर आपण पान सुपारी दान केली तर आपल्याला ऐश्वर्याची प्राप्ती होते. आपल्याला जर एखाद्या क्षेत्रामध्ये यश हवे असेल तर आपण या दिवशी फळांचे दान करू शकतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण वृक्ष लागवड जी आहे तर ती सुद्धा करू शकतो. परंतु या दिवशी काही चुका ज्या आहेत तर त्या मात्र अजिबात करायच्या नाहीत. जसं की या दिवशी आपल्याला स्नान केल्याशिवाय काहीही खायचं प्यायचं नाही. अक्षय तृतीयेचा दिवस हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित असतो. त्याचप्रमाणे आपल्या पितरांना समर्पित असतो. त्यामुळे आपल्याला या दिवशी आंघोळ करूनच जे काही आहे तर ते खायचं प्यायचं आहे. आता जे पितरांची पूजा करतात तर त्यांनी पितरांना नैवेद्य दाखवेपर्यंत उपवास करायचा आहे. तसेच या दिवशी आपण जर बाहेर जाणार असू
तर बाहेर गेल्यानंतर घरी जाताना काही ना काहीतरी आपल्याला खरेदी करायचं आहे. महागड्या गोष्टी खरेदी करणे जरी जमले नाही तरीसुद्धा थोडेसे मुठभर धने किंवा तांदूळ, गहू खरेदी करून आपल्याला घरी न्यायचं आहे. रिकाम्या हाती आपल्याला घरी जायचं नाही. कारण या दिवशी बाहेर गेलेली व्यक्ती रिकाम्या हाताने परत घरी जाणे तर हे अशुभ मानले जाते. तसेच या दिवशी जानवं घालू नये. या दिवशी जे ब्राह्मण जानवं घालतात त्यांना ते बदलण्याची अथवा नवे जानवे घालण्याची मनाई करण्यात येते. या दिवशी लक्ष्मी आणि विष्णूंची वेगवेगळी पूजा करू नये. हा जो दिवस आहे तर तो माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो आणि दररोज आपण लक्ष्मी आणि विष्णूंची वेगवेगळी पूजा करू शकतो. परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी मात्र भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी लक्ष्मी तर यांची एकत्र पूजा करायची आहे. कारण विष्णू आणि लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा. त्यामुळे पती पत्नीची आयुष्यभर साथ राहावी म्हणून या दिवशी विष्णू व लक्ष्मीची एकत्रित पूजा केली जाते. ही पूजा जर जोडीने केली म्हणजे नवरा बायकोने जर जोडीने ही पूजा केली तर याचे शुभफळ प्राप्त होत असते. तसेच आपण या दिवशी वाहन खरेदी करत असतो, घर खरेदी करत असतो, सोने चांदी किंवा एखादा आर्थिक व्यवहार करत असतो. परंतु या दिवशी नवीन घराचे काम सुरू करू नये. घर खरेदी करणे हे अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ असले तरीसुद्धा नवीन घराचा पाया काढणे हे मात्र शुभ मानले जात नाही. त्यामुळे आपल्याला या दिवशी नवीन घराचा पाया जो आहे तर तो काढायचा नाही. पूर्वजांचा आपल्याला या दिवशी अपमान करायचा नाही. हा दिवस आपल्या पूर्वजांना समर्पित असतो. त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या पूर्वजांचे तर्पण करायचे असते. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी आपल्या पितरांची पूजा करायची असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारे आपल्या पितरांचा, आपल्या पूर्वजांचा अपमान करायचा नाही. दारामध्ये जर आपल्या कुत्रा आला, गाय आली, कावळा आला तर त्यांना काही ना काही खायला द्यायचं आहे. त्यांचासुद्धा अपमान करायचा नाही. कुत्रा जो आहे, कावळा आहे तर यामध्ये आपले पितर जे आहेत तर त्यांचं अस्तित्व असतं. त्यामुळे आपल्याला या प्राण्यांचा अपमान करायचा नाही. तसेच या दिवशी आपल्याला अस्वच्छ, घाणेरड्या वातावरणामध्ये राहायचं नाही. म्हणजे घरामध्ये आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे. जास्तीत जास्त पॉझिटिव्ह वातावरण ठेवायचं आहे. कारण ज्या ठिकाणी स्वच्छता असते, सकारात्मकता असते, त्याच ठिकाणी माता लक्ष्मी ही सदैव नांदत असते. तसेच या दिवशी आपल्याला रागापासून दूर राहायचं आहे. कोणावरतीही विनाकारण रागावायचं नाही. एखादी व्यक्ती आपल्याशी भांडण जरी करत असली तरीसुद्धा आपल्याला मात्र त्या व्यक्तीशी भांडण करणे, वाद घालणे, आपल्या घरामध्ये कलह करणे तर या गोष्टी टाळायच्या आहेत. कुणालाही शिवीगाळ करायची नाही, कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाही. या दिवशी मांसाहारसुद्धा आपल्याला अजिबात करायचा नाही. आपण जो नैवेद्य बनवतो यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही. मद्यपान या दिवशी करायचं नाही. तसेच आपण जेव्हा पितरांचा नैवेद्य दाखवत असतो तर त्यावेळेला आपल्याला तो नैवेद्य ठेवण्या अगोदर पाण्याचा गोल करायचा आहे. त्यावरती आपल्याला तो नैवेद्य ठेवायचा आहे. देवांना नैवेद्य दाखवत असताना आपण पाण्याचा चौकोन करतो आणि जेव्हा आपण पितरांना नैवेद्य दाखवतो त्यावेळेला आपण पाण्याचा गोल जो आहे तर तो करत असतो.